नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बस अपडेट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बेस्ट मुंबईमध्ये 364 बस वाहक पदांसाठी भरती निघालेली आहे. तर बेस्ट ही मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत काम करणारी एक सार्वजनिक वाहतूक आणि विद्युत पुरवठा संस्था आहे, जी मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. या कंपनीची सुरुवात 1873 मध्ये ट्राम कंपनी म्हणून झाली. पुढे 7 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई महानगरपालिकेने ही संस्था स्वतःच्या ताब्यात घेतली. या संस्थेची दोन मुख्य डिपार्टमेंट म्हणजे एक म्हणजे परिवहन ट्रान्सपोर्ट. मुंबई शहर उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर भागात लाल रंगाच्या बेस्ट बसेस चालवणं. यामध्ये प्रसिद्ध डबल डेकर आणि आधुनिक एसी इलेक्ट्रॉनिक बसचा समावेश होतो. आणि दुसरं विभाग म्हणजे विद्युत पुरवठा. मुंबईच्या मूळ शहर भागात, कुलाबा, माहीम भागात लाखो ग्राहकांना अखंडित वीज पुरवणे हे यांचं काम आहे. ही कंपनी भारतातील सर्वात जुन्या, मोठ्या आणि अत्यंत कार्यक्षम सार्वजनिक बस सेवांपैकी एक आहे. याच्या चलो ॲपमुळे बस तिकीट काढणे आणि अधिक डिजिटल झाले आहे. आता आपण पद पाहूया. बस वाहक म्हणजे कंडक्टर हे पद असणार आहे. एकूण 364 पदसंख्या आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण 50% गुणांसह आणि उमेदवाराकडे बस वाहक परवाना आणि बिल्ला असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता: उंची किमान 154 सेंटीमीटर ते कमाल 178 सेंटीमीटर आणि वजन किमान 45 किलो असणे गरजेचं आहे. वयाची अट: खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष असणं गरजेचं आहे. 29 जुलै 2026 च्या प्रमाणे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट. नोकरीचं ठिकाण मुंबई असेल आणि परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 आणि राखीव प्रवर्गासाठी ₹900. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असेल आणि शेवटची तारीख 29 जुलै 2026. आता आपण वेबसाईट्स पाहूया. ही आहे जाहिरात बेस्ट मध्ये असलेल्या भरतीबद्दल. तुम्ही पाहू शकता आरक्षित पदांची संख्या किती आहे याची पूर्ण माहिती दिलेली आहे. इथं शैक्षणिक पात्रता किती असेल, वयोमर्यादा किती असेल, शारीरिक पात्रता कशी असेल, यामध्ये वेतन श्रेणी किमान ₹22,060 आणि एकंदरीत पगार असेल ₹6000. प्रतीक्षा यादीची कालमर्यादा पाहू शकता तुम्ही. यामध्ये परीक्षेचं स्वरूप पाहू शकता. अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, भाषा ज्ञान. परीक्षा शुल्क ₹1000 आणि ₹900. सोबतच यामध्ये काही सूचना पण दिलेल्या आहेत. सामान्यकरण प्रक्रिया, कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई, भरतीच्या प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांना तिची किंवा खोटी माहिती देणे दंडात्मक होऊ शकतं. नाव बदलाबाबतचे शासकीय प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ओळखपत्राबाबत स्पष्टता त्यांनी दिलेली आहे. कागदपत्रांमधील विसंगती, त्रुटी आढळल्यास तो फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आणि परीक्षा केंद्राबाबत अंतिम अधिकार, यामध्ये बऱ्याच गोष्टींची माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आपण पाहूया ऑनलाईन रजिस्ट्रेशनची वेबसाईट. ही आहे वेबसाईट cdn.digital.dgalm.com आणि फॉर्म्स ही URL पूर्ण पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊनच ठेवीन. आणि रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला पाहू शकता इथे तुम्ही तुमचं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, यामध्ये जन्मतारीख, परत वय किती आहे, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ॲड्रेस आणि बाकी तुमची शैक्षणिक माहिती, या सर्व डिटेल्स तुम्ही या फॉर्म मध्ये भरू शकता. ही आहे वेबसाईट बेस्ट BESE ची. यामध्ये पाहू शकता ट्रान्सपोर्ट आणि इलेक्ट्रिसिटी हे दोन डिपार्टमेंट आहेत या कंपनीत. तर ही होती माहिती BESE बेस्ट मध्ये असणाऱ्या भरतीबद्दल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये मला जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.